नमस्कार मित्रांनो, मी शेखर वानखेडे आपलं सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनल शेखर वानखेडेमध्ये। IT मध्ये सिलेक्शन झाल्यावर कोणकोणते डॉक्युमेंट अत्यंत महत्त्वाचे आहे, कोणकोणते डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणे गरजेचे आहे व सर्वात महत्त्वाचे हे सर्व डॉक्युमेंट कुठे सबमिट करायचे आहे ते सर्व मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। ITA ॲडमिशन करिता कोणकोणत्या डॉक्युमेंट्सची गरज पडणार आहे ते बघण्याआधी आपण थोडक्यात पालकांकरिता सूचना वाचून घेऊया। निवड यादीतील लिस्ट नंबर प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची मुदत दिनांक 10 एप्रिल ते 20 एप्रिल पर्यंत आहे। निवड यादीतील प्रवेश पात्र बालकाच्या पालकांनी अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदवली आहेत त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती व साक्षांकित प्रती घेऊन जाव्यात। तसेच आपल्याला मिळालेल्या अलॉटमेंट लेटरची प्रिंट त्यांच्या लॉगिन मधून किंवा पडताळणी समितीकडे जाऊन काढावी। पालकांनी आपल्याबरोबर IT पोर्टलवर असलेली हमीपत्राची प्रिंट देखील घेऊन यावी। IT ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन 2026-27 या वर्षाकरिता निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांच्या पालकांना त्यांच्या मोबाईलवर SMS प्राप्त होतील, परंतु पालकांनी फक्त SMS वर अवलंबून न राहता IT पोर्टलवरील अर्जाची स्थिती या टॅबवर आपला अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली अथवा नाही याची खात्री करावी। ॲडमिट कार्ड काढण्यासाठी पालकांनी लॉग इन करू नये। पोर्टलवर दिलेल्या अर्जाची स्थिती या टॅबचाच वापर करावा। अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदविली आहेत त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती व साक्षांकित प्रती पडताळणी समितीकडे जाऊन विहित मुदतीत आपले प्रवेश ऑनलाईन निश्चित करावा। आपला प्रवेश ऑनलाईन निश्चित झाला आहे याची रिसीट पडताळणी समितीकडून घेणे आवश्यक आहे। प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी अर्जाची स्थिती या टॅबवर आपला अर्ज क्रमांक लिहून प्रतीक्षा यादीतील आपला नंबर पाहावा। निवड यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची मुदत संपल्यानंतर मगच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे SMS पाठवल्या जातील। मित्रांनो, पालकांकरिता सूचना बघितल्यानंतर आता आपण विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे ते आपण बघूया। आपण आधी विद्यार्थ्यांकरिता कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे ते बघूया। मित्रांनो, सर्वात महत्त्वाचे जे डॉक्युमेंट्स लागणार आहे ते म्हणजे IT मध्ये सिलेक्शन झाल्याचे ॲडमिट कार्ड किंवा आपण त्याला अलॉटमेंट लेटर पण म्हणतात। विद्यार्थ्याच्या IT ॲप्लिकेशन फॉर्म हे पण लागणार। अर्ज करताना जी कागदपत्रे नोंदवली आहे ते आधार कार्ड, जन्म दाखला, कास्ट सर्टिफिकेट असेल तर कास्ट सर्टिफिकेट, विद्यार्थी दिव्यांग असणार तर दिव्यांग सर्टिफिकेट, म्हणजे ITचे फॉर्म भरताना विद्यार्थ्यांचे जे डॉक्युमेंट्स दिले होते तेच डॉक्युमेंट ओरिजिनल व झेरॉक्स डॉक्युमेंट घेऊन जायचे आहे। आता आपण पालकांकरिता कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे ते बघणार आहोत। अर्ज भरताना पालकांचे जे डॉक्युमेंट्स अपलोड केले होते जसे की पालकांचे ID प्रूफमध्ये आधार कार्ड दिले असणार, आधार कार्ड पाहिजे। पालकांचे आधार कार्ड, पालकांची कास्ट सर्टिफिकेट किंवा पालकांची इन्कम सर्टिफिकेट, ॲड्रेस प्रूफमध्ये राशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, इलेक्ट्रिक बिल, वीज बिल, जर तुम्ही किरायाने राहत असणार तर 11 महिन्याचा रजिस्टर्ड रेंट ॲग्रीमेंट, हे सर्व डॉक्युमेंट्स ओरिजिनल घेऊन जायचे व सोबत हमीपत्र पण घेऊन जायचे। हमीपत्राची PDF मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे, तिथून तुम्ही हमीपत्र डाउनलोड करून घेऊन जाऊ शकता। मित्रांनो, हे सर्व आपण जे डॉक्युमेंट्स बघितलेले आहे ते डॉक्युमेंट्स विद्यार्थ्यांसाठी व पालकांकरता कोणकोणते लागत होते ते आपण बघितलेले आहे। आता मित्रांनो, तुम्ही विचार करत असणार की ही सर्व डॉक्युमेंट्स घेऊन कुठे सबमिट करायचे आहे। मित्रांनो, हे सर्व डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला तुमच्या पडताळणी समितीकडे जाऊन सबमिट करायचे आहे। सर्व डॉक्युमेंट सबमिट झाल्यानंतर पडताळणी समितीकडून तुम्हाला ॲडमिशन केल्याची रिसिप्ट घ्यायची आहे। मित्रांनो, जर तुम्हाला तुमचे पडताळणी समिती माहिती नसणार तर तुम्ही तुमच्या ॲडमिट कार्डमध्ये सर्वात खाली येऊन अर्ज पडताळणी केंद्राच्या बॉक्समध्ये येऊन तुम्हाला असे ऑप्शन दिसणार, तोच तुमचा अर्ज पडताळणी केंद्र राहणार आहे।
मित्रांनो, असे डॉक्युमेंट्स तुम्हाला ITI सिलेक्शनच्या लिस्टमध्ये तुमचा नंबर लागल्यावर लागणार आहे। या व्हिडिओमध्ये ITI डॉक्युमेंट्सबद्दल मी संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितली आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार तर एक लाईक तुम्ही नक्की करू शकता। असेच ITI बद्दल अपडेट माहिती करण्यासाठी तुम्ही आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। ज्या विद्यार्थ्यांचे ITI मध्ये सिलेक्शन झाले असणार त्यांच्या पालकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद मित्रांनो।